Cancer Healer Center, a new beginning. पहिल्या समन्स नंतर हजेरी न लावल्याने कॉमेडियन कुणाल कामराला दुसरं समन्स. पोलिसांच्या दुसऱ्या नोटीस नंतरही कामराकडून नवीन व्हिडिओ ट्विट. कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन. कामराचा स्वैराचार व्याधिचार सुपारी घेऊन केलेला एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंची कामरावर टीका. शिंदे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. मग शिंदे जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते हे त्यांनी सांगावं. संजय राऊतांचा सवाल. खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीतून दाखवून दिलं. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर. मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, पण मी घाबरून माफी मागणार नाही. कुणाल कामराकडून स्पष्ट. उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना काही काळ मोकळं बसू द्या. बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य. विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीसांचं विधान. तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही अध्यक्ष नार्वेकरांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायला हवी. मोठ्या मनानं विरोधी पक्षनेत्याची निवड करा. जयंत पाटलांसह विजय वडेट्टीवारांची मागणी. अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे असं आमदारांनी विचारलं. विधानसभेत भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. भास्कर जाधवांच्या बोलण्यात तथ्य असल्यास पुरावे द्या. एफआयआर दाखल करू. भास्कर जाधवांच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. फॉरेन्सिक टीम प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घेणार. तर कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी. संतोष देशमुख प्रकरणी बीड कोर्टात 10 एप्रिलला पुढील सुनावणी. संपूर्ण घटनेला आणि सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडने गाईड केलं. कृष्ण आंधळेचे कराड आणि विष्णू चाटीला 3 वेळा फोन. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा नाही. वाघ्या कुत्रा हा दंतकथेतून वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही. संभाजीराजेंची माहिती. मोदी शहांनीच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिले. भाजपकडून शिवरायांचा अपमान करण्याचं काम आणि अमित शहा त्यांचे शिरोमणी. संजय राऊतांची टीका. नागपूरमधील दंगल प्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार. महायुती सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी करणार. भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी. टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्याने धमकी. सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार. दावोसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमधून 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी देशभरात सीबीआयची 60 ठिकाणी छापेमारी. दिल्ली, छत्तीसगड, भोपाळ, कोलकातामध्ये राजकीय नेते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरावर छापे. शासकीय वाहनांसह सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असणार. शक्य असेल त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आता विधानसभेचे उपाध्यक्ष असणार. अहिल्यानगरमध्ये शहीद जवान रामदास बढेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांकडून श्रद्धांजली. रामदास बढेंच्या अंत्यविधीसाठी जनसागर उसळला. शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज. पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटींची वसुली. लोकसभेत कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती. पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर. डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयामध्ये जाणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे सांगलीत द्राक्षबाग भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.